ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कृषी विधेयकावरून आता राज्यसभेमध्ये निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं कालपासून संसदेच्या बाहेर आंदोलन सुरूच आहे। महाराष्ट्रामधील राजीव सातव, संजय राऊत यांच्यासह डेरेक ओब्रायन आणि त्यासोबतच आपचे संजय सिंह हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वीच उपसभापती हरिवंश हे या आंदोलकांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन पोहोचलेले आहेत, मात्र त्यांच्याकडून चहा नाश्ता घेण्यास आंदोलक खासदारांनी नकार दिलाय। कृषी विधेयकावरील चर्चेच्या दरम्यान राज्यसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता आणि यावेळी सभापतींच्या समोरच्या टेबलावरती चढून घोषणाबाजी आणि रूल बुक देखील भिरकावण्याचा आरोप निलंबित खासदारांवरती आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय नेमकी माहिती आहे आता या संदर्भात? अमोल, काल जेव्हा या 8 खासदारांचं निलंबन झालं त्याच्यानंतर काल जवळपास दुपारी 12 वाजल्यापासून हे सर्व 8 खासदार संसदेच्या परिसरात जो गांधींचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या बाहेर निषेध आंदोलन करत होते। संपूर्ण रात्र त्यांनी या ठिकाणी बसून काढली। एक वेगळ्या पद्धतीचं, अभूतपूर्व अशा पद्धतीचं हे आंदोलन त्यांनी केलं। संसदेमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन अनेक वर्षानंतर कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळालं असेल। त्या ठिकाणी बसून वेगवेगळी गाणी म्हणत त्या ठिकाणी त्यांनी ही रात्र काढली आणि त्याच्यानंतर आज सकाळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे या खासदारांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यांच्यासाठी ते चहा आणि पोहे घेऊन आलेले होते आणि त्याच्यानंतर या खासदारांनी त्यांचा चहा पण घ्यायला नकार दिला। त्यांचं म्हणणं होतं की आधी शेतकऱ्यांच्या विरोधातला हा जो काळा कायदा आहे तो माघारी घ्या। उपसभापती त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास होते, ते विदाऊट सिक्युरिटी आलेले होते। राज्यसभेचं कामकाज साधारण 9 वाजता सुरू होतं, त्याच्या आधी त्यांनी या खासदारांची भेट घेतली। मात्र हे खासदार आपल्या म्हणण्यावरती ठाम होते। त्यांचं म्हणणं होतं की ज्या कायद्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतोय त्या कायद्याबद्दल तुम्ही काहीतरी करा। पण अर्थात हे डेमोक्रेसीचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं। ज्या उपसभापतींच्या विरोधात सभागृहामध्ये एवढा मोठा राडा झाला, त्यांच्यावरती रूलबुक अंगावरती फेकण्याचा प्रयत्न झाला, माईक तोडण्याचा प्रयत्न झाला, तेच उपसभापती आणि हे 8 खासदार जे आहेत ते अशा पद्धतीनं सकाळी आपल्याला त्या ठिकाणी एकत्र बसलेले दिसले। उपसभापती हरिवंश हे सुद्धा या खासदारांच्या सोबत जवळपास अर्धा तास बसलेले होते। पण या खासदारांचं हे जे आंदोलन आहे आणि त्यातही काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचा तर काल वाढदिवस होता आणि संपूर्ण वाढदिवस त्यांचा अशा पद्धतीने या निषेध आंदोलनामध्येच साजरा झाला। आणि हे अभिनव आंदोलन जे आहे ते आता नेमकं कुठल्या पद्धतीनं जातं, कारण या खासदारांचं निलंबन जे आहे ते उर्वरित अधिवेशनासाठी करण्यात आलेलं आहे आणि शिवाय या सर्व खासदारांचे जे पक्ष आहेत ते काळ्या कायद्याच्या विरोधात, शेतकऱ्यांचे जे कायदे पास झालेले आहेत त्याच्या विरोधात रस्त्यावरती सुद्धा आंदोलन करणार आहेत। त्याच्यामुळे आता पुढची भूमिका काय होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण आज दिवसभर या आंदोलनाची चर्चा मात्र होत राहील, कारण हे 8ही खासदार रात्रभर या ठिकाणी संसदेच्या आवारात बसून होते। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। दरम्यान काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा पाहूयात। किसान के लिए का ये संघर्ष है। इस मोदी सरकार ने किसान के हित के खिलाफ के विधेयक लाए हैं। ऐसे है पहले प्रयास जब भूमि अधिग्रहण कानून लाया था, बिल लाया था, तब भी ये प्रयास हुआ था, तब भी देश के किसानों ने इसका विरोध किया था। जो जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी बनी उसका भी मैं मेंबर था और अभी भी किसान के खिलाफ की ये बात है। जिस प्रकार से रूल्स को अनदेखी करने की कोशिश चेयर द्वारा हुई थी उसके खिलाफ का ये संघर्ष है और इस देश के किसान की लड़ाई में हम पूरी तरह से किसान के साथ हैं। मोदी सरकार को किसान के हित के खिलाफ की कोई बात हम करने नहीं देंगे।